हे माझ्या डोळ्यात नाहीये, तसं स्मरण काढलेला तो शिकत असलेला रवी अजून माझ्या डोळ्यासमोर तसाच आहे. परळीच्या पंचशील नगरमध्ये लहानाचा मोठा होत गेलेला रवी जसा जसा तारुण्यात येत गेला तसा तसा शिक्षणातून दूर तुकार मित्रांच्या सोबत जास्त तो फिरायला लागला. हातात रामपुरी घेऊन परळीच्या गल्लीत फिरणारा रवी त्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगणारे त्याचे आई वडील, त्याचे मोठे भाऊ, आम्ही नातेवाईक, आमच्या पुढे मोठा प्रश्न होता की हा पोरगा आता फारच बिघडलेला आहे आणि तो मार्गावरती कसा येईल. आणि खऱ्या अर्थाने त्रिरत्न बौद्ध महासंघाने जे जगण्याचं वेगळं भान जगाला दिलेलं आहे तेच इथेही कामी आलं. आणि आम्ही रवीला नागलोक इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवलं. इन्स्टिट्यूट मधून धम्मचारी मैत्रीनाथ यांनी त्याला घडवलं. त्याच्यासोबत बराच काळ त्यांनी व्यतीत केलेला आहे. आणि म्हणून आदरणीय धम्मचारी मैत्रीनाथ यांना मी विनंती करेल की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. कालकथित ज्ञानघोष यांच्या स्मृती दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमोलरत्न, थोड्याच वेळानंतर आपण ज्यांची धम्मदेशना श्रवण करणार आहोत ते माझे धम्मबंधू यशोसागर, समस्त बनसोडे परिवार, आप्तेष्ट आणि या ठिकाणी आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. आपल्या प्रास्ताविकामध्ये मला निमंत्रित करण्यापूर्वी थोडक्यामध्ये अमोलरत्न यांनी जे आपल्याला कथन केलेलं आहे, पलीकडचा रवींद्र बनसोडे किंवा त्या पलीकडचा ज्ञानघोष हा आपण पाहिलेला आहे, हा आपण अनुभवलेला आहे. अर्थात या घडण्यामध्ये स्वतः ज्ञानघोष यांची जिद्द, यांची चिकाटी, यांची उमेद आणि यांची दृष्टी यांनी खूप महत्वाची भूमिका केलेली आहे. आपल्याला ठाऊक आहे की अजूनही पूर्णतः करोनाचा प्रकोप संपलेला नाही, आपण ओसरला असं म्हणतो. आणि त्याच्या ज्या काही जळजळीत खुणा हा कोविड ठेवून गेलेला आहे त्यापैकी आपल्या सर्वांच्या हृदयावर असणारी खून म्हणजे आजचा हा दिवस. आणि तो केवळ आपल्यासाठी नव्हे, मला आठवतं की आजच्या दिवशी एका दिवशी जवळजवळ आपले 3 धम्मचारी गेलेले. म्हणजे तो एवढा भयानक दिवस होता की एक अंत्यविधी करून मी घराजवळ पोहोचत होतो तेवढ्यात दुसऱ्याचा फोन आला आणि संध्याकाळी बाहेर काहीतरी घ्यायला गेलो तेवढ्यात तिसऱ्याचा फोन आला. म्हणजे धम्मचारींच्या कल्याण मित्रतेच्या माळेतील एक एक मणी हे या दुसऱ्या लाटेत किती गळालेत हे आपल्या सर्वांनी अनुभवलेले आहे. पण एक सर्वात जी महत्वाची गोष्ट मला ज्ञानघोषच्या बाबतीत पाहायला मिळते की या गड्याला आयुष्याची जेमतेम 4 दशकं मिळालेली आहेत. 40 वर्षाचं जीवन आणि त्या 40 वर्षाच्या जीवनामधला पहिला जो डाव होता त्या डावात त्याला खेळता आलं नाही आणि त्याची सोबत अशांशी पडली की ते त्याला दिशा देऊ शकले नाही. अर्थात एक चांगला योगायोग घडला की त्याच्या पालकांना नागलोक कळालं, नागलोकमध्ये तो दाखल झाला आणि नागलोकमध्ये बुद्धिझम, डॉक्टर आंबेडकर थॉट अँड सोशल ऍक्शन या नावाचा आमचा एक निवासी कोर्स आहे. या 3 शब्दांमध्ये सर्व सामावलेलं आहे. बुद्धिझम
म्हणजे जगण्याचा पाया, फाउंडेशन, जो बुद्धाच्या तत्वावर आधारित आहे. डॉक्टर आंबेडकर थॉट म्हणजे बाबासाहेबांची दृष्टी आणि बाबासाहेबांचा आवेग, पॅशन ज्याला म्हणतो, ती तरुणांमध्ये निर्माण करणं आणि मग समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला सामाजिक कार्य करता यावं म्हणून सोशल ऍक्शन, सामाजिक कार्याचं तंत्र, त्याच्या पद्धती, त्याच्या कार्याच्या विविध बाबी या शिकवण्याचं अतिशय त्या काळात 11 महिन्याचं आम्ही काम करायचो. पण त्यामध्ये जो काही त्याचा सहभाग होता आणि त्यानंतर त्याने घेतलेली जी उभारी होती, त्याच्यामध्ये जी निर्माण झालेली एक प्रकारे प्रेरणेची जी ज्योत होती आणि त्यानंतर त्याने घेतलेली जी शिक्षणाकडची झेप आहे, मग शिक्षणाला पूर्णत्वाकडे नेणं, अगदी टीस सारख्या नामांकित संस्थेत जाऊन स्वतःची मास्टर डिग्री करणं, पुढे एमफिल करणं, बोधी सरांसारख्या डॉक्टर SR बोधी हे 30 मधले अत्यंत नामांकित व्याख्याते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या बहादराचं मास्टर डिग्री पूर्ण झालेली आहे. अर्थात त्रिरत्न बौद्ध महासंघाची मूळ शिकवण आणि ज्ञानाची भूक या दोन्ही गोष्टीचा जो एक आगळा वेगळा संयोग ज्ञानघोष किंवा रवीमध्ये जो होता, कारण त्यांनी जेव्हा त्याचं एमफिलचं डेझर्टेशन दिलं तेव्हा त्यांनी संघरक्षितांच्या शिकवणीवर आधारित त्याच्या सरांना कन्व्हिन्स करण्यासाठी मला 2दा-3दा फोन करावा लागले की सर, त्याला जे वाटतंय ते कसं अप्रोप्रिएट आहे. सर कन्व्हिन्स होत नव्हते, त्यांना पटत नव्हतं की हा खरोखर या विषयाला धरून शेवटी डेझर्टेशन पूर्ण करू शकेल की नाही. मी त्याला एकच विचारलं होतं की तुला अंतिमता काय हवंय. तो म्हणे बघा मैत्रिणात, मला शेवटी हा कन्क्लुजन काढायचा आहे. म्हटलं तू तुझ्या पद्धतीने मांडणी कर आणि आपण पुढे घेऊन जाऊया. त्यामुळे हा जो त्याचा एक व्यासंग होता तो थेट त्याने शेवटी PhD पर्यंत मारलेली जी मजल आहे, जे वर्णन यांनी केलं, हा जर जीवनाचा दुसरा पैलू कोणाला सांगितला की तोच रवी, तोच ज्ञानघोष हा असाही असू शकतो किंवा असाही होऊ शकतो. आणि ते घडण्याचं कारण आहे धम्माची शिकवण. त्याने खऱ्या अर्थाने स्वतःला इम्पॉवर केलं होतं. आज आपण पाहतो की कॉर्पोरेट जगतामध्ये इम्पॉवरिंग हा शब्द खूप वापरला जातो. आता माझ्यापेक्षा समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये अगोदरच इम्पॉवर झालेले बरेच मंडळी आहेत, त्यामुळे मी अशा विषयावरती बोलणं म्हणजे एक प्रकारे थट्टा केल्यासारखी होईल. परंतु माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवातून गेल्या जे काही 45 वर्ष सबळता निर्माण करणं आणि मी जे त्रिरत्नामध्ये शिकलो, वाढलो, अंगीकारलं, त्यामधून मला जी सबळता आहे त्या सबळतेचे 2 पैलू कळालेले आहेत. सर्वात महत्वाची जी सबळता आहे ती आंतरिक सबळता, ज्याला आपण इनर डेव्हलपमेंट म्हणतो. आणि ही जी आंतरिक सबळता आहे, ही आंतरिक सबळता बुद्धाच्या मार्गाशिवाय येऊ शकत नाही, बुद्धाच्या मार्गाशिवाय मिळूच शकत नाही. आणि जी एक्सटर्नल इम्पॉवरमेंट, वेगवेगळे कोर्सेस करा, टेक्निकॅलिटी शिका, सगळ्यामधून तुम्ही ज्ञानाचं भांडार मिळवू शकता. पण ज्ञानाचं भांडार हे आपल्याला सक्षम जगण्यासाठी मदत करेलच अशातला भाग नाही. आणि याचं कारण मी सांगतो की ज्या इन्स्टिट्यूट मधून ज्ञानघोषने डिग्री मिळवली होती त्याला शिकवणारे काही अध्यापक हे सुद्धा काउन्सिलिंगला माझ्याकडे फोन करतात. त्यांना विषयाचं तंत्र कळालेलं आहे, परंतु जगण्याचा मंत्र कळालेला नाही. विषयाचं ज्ञान मिळालं, बुद्ध धम्म हे शिकवतो की संघर्षामध्ये उभं राहायचं कसं.
बुद्ध धम्म याचं बळ देतो की संघर्षाला भेदून जायचं कसं, संघर्षामधून वाट काढायची कशी. आणि ह्या दोन्हीही गोष्टींचा संयोग ज्ञानघोष मध्ये असल्यामुळे एक धम्मचारी हा माणुसकीमध्ये अनेक वर्ष जातीय अत्याचाराच्या प्रकल्पामध्ये यशस्वी काम करू शकला, यशस्वी भांडू शकला, यशस्वी झगडू शकला. पण त्याने कधीही स्वतःच्या आचरणाच्या तत्वांशी तडजोड केलेली नाही. या पठ्ठ्याने जे काही केलेलं आहे ते सांगण्यासाठी मला तासन तास लागतील, पण ज्यांच्यासोबत त्याने काय केलं ते वैभव गीते थोड्याच वेळामध्ये आपल्याला चलचित्रांच्या माध्यमातून ते दाखवणार आहे. परंतु ही जी सर्वात मोठी ठेव जी ज्ञानघोषनी मिळवली होती ही खरोखर त्याचं एक मोठं सामर्थ्य होतं, एक मोठी सबळता होती. आणि त्या सबळतेच्या माध्यमातून अनेक वर्ष माणुसकीमध्ये त्याने अतिशय यशस्वी काम केलं आणि वेगवेगळ्या लोकांसाठी, वेगवेगळ्या थरातील लोकांसाठी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की कधी कधी तो 2-2, 2.5-2.5, 3-3 तास प्रकाश आंबेडकरांसमोर बसून माझ्याकडे यायचं आणि सांगायचा की आज काय चर्चा केली मी तिथे. या माणसाला एवढी जी जिज्ञासा आहे ती कुठून मिळायची. आणि तो सर्व बाजूने स्वतःला सक्षम करण्याचा सदैव प्रयत्न करत असायचा. सदैव ही त्याची जी गोष्ट होती हे खरं तर त्याच्यामधलं एक वाखाणण्यासारखं. आणि अर्थात हे जर टिकलं असतं तर कदाचित पुढच्या 5, 10, 15, 20 वर्षानंतर जो ज्ञानघोष असता एक धम्मचारी म्हणून आणि एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून हा खरोखर आगळा आणि वेगळा असता. परंतु आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे आपल्याला जे वाटतं तसं होतच असं नव्हे, तसं घडतच असं नव्हे. सगळे प्रेम करणारे आहेत परंतु म्हणून आपण ज्ञानघोषला थांबवू शकलो, वाचवू शकलो असंही नव्हे. त्याचं जाणं हे दुःखदायक आहे, हे खंत करणारं आहे. कारण त्याचं जाणं म्हणजे एका सामान्य माणसाचं जाणं नव्हे. या संघातला एक तो भावी खांब होता. अशा माणसाचं जाणं म्हणजे एक प्रकारचं सोशल कॅपिटल लूज होण्यासारखं. ते त्रिरत्नाचं एक भांडवल होतं. तरुण पिढीतला असा सुविद्य धम्मचारी, एक कार्यकर्ता धम्मचारी, एक ऍक्टिव्हिस्ट धम्मचारी जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने जेवढं नुकसान मीनाक्षीचं आहे, जेवढं नुकसान बनसोडे परिवाराचं आहे, अगदी तेवढ्याच प्रकारचं आणि तेवढंच मोठं नुकसान हे त्रिरत्न बौद्ध महासंघाचं सुद्धा आहे. कारण आम्ही एक अतिशय होतकरू, उमदा असा आमचा हिरो गमावलेला आहे, एक वीर गमावलेला आहे की ज्याने आयुष्यामध्ये स्वतःला आणि चळवळीला खूप काही तो देऊ शकला असता आणि निश्चित प्रकारे त्याने दिला असता. त्याला परत आपण आणू शकत नाही. परंतु एक गोष्ट आपण करू शकतो, त्याचे परिजन सुद्धा, कुटुंबीय सुद्धा आणि आपण संघ सदस्य सुद्धा. तो ज्या प्रकारे एक उमदं जीवन जगला कुटुंबामध्ये, पण तो आगळा वेगळा होता, अतिशय मनमोकळा माणूस, आणि न ठेवणारा माणूस, सर्वांमध्ये मिसळणारा माणूस. त्याच्या सद्गुणांमधला एक एक जरी गुण आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं स्मरण म्हणून, त्याची आठवण म्हणून आपल्या जीवनात उतरवू शकलो तर कणाकणाने का होईना आपण आपल्यातला गमावलेला जो ज्ञानघोष आहे त्या ज्ञानघोषला त्याच्या स्मृतीने, त्याच्या सद्गुणाने आपल्यामध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याचं उरलेलं काम या ना त्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आपण काही नवा फोरम निर्माण करून, एखादा प्रकल्प निर्माण करून, एखाद्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. आणि हे करणं आजही शक्य आहे त्याच्या जवळच्या मित्रमंडळींना, त्याच्या आप्तेष्टांना वगैरे वगैरे. आणि शेवटची एकच गोष्ट सांगून मी थांबेल, कारण मला माहिती आहे खूप लोकांना बोलायचं आहे ना, खूप लोकांना यशोसागरांना देखील ऐकायचं आहे. असं घडेल असं कोणालाच वाटत नव्हतं. परंतु आपल्याला जसं कोविडने शिकवलं की जणू काही मृत्यू आपल्या कंपाऊंडच्या अवतीभवती घिरट्या घालत आहे.
त्या बंधू आणि भगिनींनो, जसं बुद्धाने सांगितलं ना की जगताना असं जगा की उगवलेला प्रत्येक दिवस हा आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. आणि असं जर जगलो तर जसं उमदं आयुष्य, अर्थपूर्ण जीवन ज्ञानघोष त्याच्या जीवनात जगला तसं आपण प्रत्येक जण जगू शकतो. आणि एक अतिशय चांगला समूह, एक चांगला समाज, एक चांगला परिवार, एक चांगलं कुटुंब, एक चांगली सोसायटी आपण निर्माण करू शकतो. तेव्हा खरं तर सुरुवात ज्ञानघोषची आणि माझी झाली ती एक शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून. आणि कालांतराने भलेही आम्ही नात्याच्या बंधनात अडकलो, परंतु मला वाटत नाही त्यांनी कधी मला नातेवाईक समजला आणि मी त्याला कधी नातेवाईक समजला. कारण आमचं भेटणं, आमचं एकत्र येणं हे एक प्रकारे त्याच मित्र या नात्यानेच असायचं. तर अशा या माझ्या प्रिय विद्यार्थ्याला, प्रिय मित्राला मी माझी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि याच ठिकाणी मी माझ्या जय भीम. उन्नतीच्या जीवनाची सुरुवात कशी झाली, ते कसे घडत गेले याविषयी अतिशय सुस्पष्टपणे मैत्रीनाथांनी या ठिकाणी कथन केलेलंच आहे. आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये या दुःखावरचं एक सुंदर गीत आहे, त्याच्या 2 ओळी मी आपल्या समोर ठेवतो. दुःखाने विश्व सारे तुडुंब भरले आहे रे, व्याधी जराणी मरण तुझीच वाट पाहे रे, जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा, मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. हे जीवन प्रवासी मानवांनो, आपण ह्या दुःखाचा आवेग सहन केलेला आहे, सहन करत आहोत. ज्ञानघोष आपल्यामधून निघून गेले, तो काळ कोविडचा. आणि या कोविडच्या सैरभैर झालेल्या वातावरणामध्ये आई लेकराला पारखी झाली, अशा वातावरणामध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने इतरांना काही मदत करता येते का यासाठी परिश्रम घेत होता. त्यामध्येच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अनेक धम्ममित्र, धम्मसहाय्यक, धम्मचारी आपापल्या परीने प्रयत्न करत होते. आणि त्या प्रयत्नामध्ये ज्ञानघोष आणि आर्यबल हे सुद्धा प्रयत्न करत होते. वेळोवेळी मला ज्ञानघोषचा फोन यायचा आणि म्हणायचा की मामू कुछ इधर भी हमारे तरफ दान दीजिए. आणि मी त्याला सांगायचो की आम्ही पण इकडे प्रयत्न करत आहोत, आम्ही पण इकडे झटत आहोत, आम्ही पण इकडे दान जमा करत आहोत आणि लोकांना काहीतरी मदत करता येते का यासाठी प्रयत्नरत आहोत. नेहमी सांगायचो की ज्ञानघोष थोडं काळजीपूर्वक राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांना भरपूर मदत करा, परंतु स्वतःची काळजी घेऊन मदत करा, हे मी नेहमी सांगायचो. आणि सांगत असतानाच ही घटना, ही गोष्ट माझ्या कानावर आदळली की खरंच खूप त्रासदायक गोष्ट होती की आमचं सगळं फॅमिलीच दवाखान्यामध्ये ऍडमिट होती. त्यांना भेटायला यायची सोय नव्हती, येऊ शकत नव्हतो, खूप वेदना होत होत्या, खूप त्रास होत होता. आणि या अशा कठीण प्रसंगी एकटी मीनाक्षी होती, पायाला भिंगरी बांधून ती फिरत होती, ज्ञानघोषसाठी ती प्रयत्न करत होती.